नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या किमान 1 वर्षभर तरी सोन्याची खरेदी करू नका असं भारतातील नागरिकांना आवाहन केले. भारतातील पैसा हा परदेशामध्ये जाऊ नये म्हणून मोदींनी तसं आवाहन केलेलं आहे. दरम्यान सोनं साठवून ठेवण्याच्या नियमाबाबत देखील फार मोठी अपडेट आहे. त्यामुळे ती जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आपल्या भारतामध्ये प्रत्येकाच्याच घरामध्ये सोनं ठेवलेलं असतं. तर भारतीय कायद्यानुसार घरामध्ये सोनं ठेवण्याला काही मर्यादा आहेत. या मर्यादेचं उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाऊ शकते. याआधी आतापर्यंत अनेकदा अशा कारवाई झालेल्या आहेत. प्राप्तिकर कायद्यामध्ये सोन्याच्या साठवणुकीबाबत स्पष्टपणे नमूद करण्यात आले. भारतीय कायद्यानुसार तुम्ही कितीही सोन्याची खरेदी करू शकता, परंतु तुम्ही खरेदी केलेलं सोनं कुठून खरेदी केलंय हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं. तसेच तुम्ही हे सोनं वैध पद्धतीनं खरेदी केल्याचा पुरावा देखील तुम्हाला द्यावा लागतो. हे पुरावे तुम्ही न दाखवू शकल्यास तुमच्यावरती प्राप्तिकर कायद्यानुसार कारवाई होते. भारतामध्ये एका विवाहित महिलेकडे 500 ग्रॅमपर्यंत आणि अविवाहित महिलेकडे 250 ग्रॅमपर्यंत तर पुरुषाकडे 100 ग्रॅमपर्यंतचं सोनं असेल तर त्यावरती कुठलीही कारवाई होत नाही. परंतु त्यापेक्षा जास्त जर सोनं असेल तर त्याचा पूर्ण तपशील हा द्यावा लागतो. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.